भाऊ कॉलेजच्या पुरी चालले रे, एक साईडला वा रे, एक साईडला द्या, जागा द्या त्यांना, जागा द्या. जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षल. आपल्याला कुठं देवाचं मंदिर दिसलं आणि तिथं गेलो नाही असं होणारच नाही. शहादा चौकामध्ये इथं देवीचं मंदिर आहे. आपण सकाळीच उठलो आणि दर्शनाला गेलो. थोडा उशीर झाला, घालिंग लोटांगणात चालू होतं. म्हणलं थांबा, मला पण दर्शन घेऊ द्या. अजून एक सांगायचं राहिलं, आपली सकाळची सुरुवात आहे ना टिळा लावून होती. टिळा लावलाच पाहिजे बरं का मित्रांनो. काल आपल्याला शहाद्यामध्ये यायला थोडा अंधारच झाला, त्याच्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची ना आपण मूर्ती बघू शकलो नाही. आमच्या राहता तालुक्यामध्ये जशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सेम तशीच मूर्ती शहादा तालुक्यात पण आहे. आज आपण ज्या देवी देवतांच्या दर्शनाला जातो ना मित्रांनो, ते फक्त ह्या देव माणसामुळे, त्या राजांना, त्या छत्रपतींना माझा मानाचा मुजरा. माव चल तुला फेमस गोकुळाचा चहा पाहिजे तो नेहमी. म्हणलं चला पिऊन तरी पाहू. मित्रांनो मी शक्यतो चहा पियत नाही, पण तुम्हाला सांगतो इकडचं चहाची जी क्वालिटी तयार करण्याची पद्धत आहे ना, एक नंबर आहे बरं का भाऊ. मित्रांनो आपल्याला अजून एक देव माणसाचं दर्शन झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतर आम्ही परत लागलो आमच्या वाटचालीला. मामाने चिप्स घेतले आणि दानकरा माझ्या तोंडावर फेकले. म्हणलं मामा ही काय पद्धत झाली करावं. मामाने ती पद्धत बिद्धत सोड, इकडची संस्कृती बघ, अजून पण पुरातन संस्कृती जपता इकडचे लोक. मित्रांनो इकडच्या शेतकऱ्यांना नाद नाही करायचा. 25-25 टन गाड्या भरतात ते. आम्ही मेन हायवेनी फिरता फिरता आम्हाला कॉलेजच्या पुरी आडव्या गेल्या, ओ सॉरी म्हशी आणि गाय आडव्या गेल्या. अहो यांना काय सांगावं. एक वेळेस मशीनला हॉर्न मारला तरी बाजूला होती, पण पापाच्या पर्यंत हॉर्न मारला ना बाजूला नाही होणार. त्या हॅशटॅग पापाची परी.